चला मित्रांनो, आता आपण ट्रान्झिशन एलिमेंटची मॅग्नेटिक प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत। याआधी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऑक्सिडेशन स्टेट, त्यानंतर ॲटॉमिक आणि आयोनिक रेडिया आणि आयोनायझेशन एन्थाल्पी ह्या 4 प्रॉपर्टी पाहिलेल्या आहे। आता आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टी पाहणार आहोत। तर ऑन द बेसिस ऑफ बिहेवियर इन मॅग्नेटिक फील्ड, जर आपण एखाद्या सबस्टन्सला जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर त्याच्या बिहेवियरहून आपण एखाद्या सबस्टन्सचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत। इथे तुम्ही डायग्राम पाहता की हे ॲनालिटिकल बॅलन्स आहे जे आपण मॅग्नेटिक फील्ड स्टडी करण्यासाठी वापरत असतो। तर इथे तुम्ही खाली डायग्राममध्ये मॅग्नेट्स पाहून राहिलेले आहे आणि इथे एक सॅम्पल ट्यूब दिलेली आहे। काय दिलेली आहे? सॅम्पल ट्यूब। जर या सॅम्पल ट्यूबमध्ये आपण एक सबस्टन्स ठेवला आणि या मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याला जर प्लेस केलं तर इकडे वेट आपण ठेवलेला आहे। तर बिफोर द मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या लावण्याच्या आधी आपण त्याचं वेट मोजून घ्यायचं आणि नंतर मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर त्याचं वेट मोजून घ्यायचं। जर एखाद्या सबस्टन्सला आपण या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर ठेवलं आणि तो जर त्याच्याकडे अट्रॅक्ट झाला तर नॅचरली त्याच्या ओरिजिनल वेटपेक्षा मॅग्नेटिक फील्डमधलं वेट काय भेटल? जास्त भेटल, म्हणजे तो मॅग्नेटिकली ॲक्टिव्ह आहे। अशा सबस्टन्सला आपण पॅरामॅग्नेटिक म्हणणार आहोत। काही सबस्टन्सचं वेट जे आहे ते त्याच्या वेटपेक्षा कमी भेटते, म्हणजे जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यासोबत ते रिपेल करते, तर अशा सबस्टन्सला आपण डायमॅग्नेटिक म्हणणार आहोत। आणि एकदम खूप जास्त जर वाढलं, खूप स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत असेल तर त्या टाईपच्या प्रॉपर्टीला आपण फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणणार आहोत। आणि त्याच्यामुळं मॅग्नेटिक फील्डमध्ये त्यांचं जे बिहेवियर आहे त्याच्या बेसिसवर आपण सबस्टन्सला 3 मेन कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड केलेलं आहे। पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, दुसरा आहे डायमॅग्नेटिक सबस्टन्स आणि तिसरा आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स। बरोबर आहे। तर सर्वात पहिल्यांदा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे कोणत्या सबस्टन्सला म्हणणार आहोत आपण? आता जे सबस्टन्स आपण या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर जे त्याच्याकडे वीकली अट्रॅक्ट होईल अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत? पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणणार आहोत। आणि म्हणून दोज सबस्टन्सेस विच आर अट्रॅक्टेड बाय अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड, त्यांच्यावर जर आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर त्याच्याकडे जर ते काय होत असेल? वीकली अट्रॅक्ट होत असेल तर दे आर कॉल्ड ॲज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स। अशा सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो? पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स। तर हे जे पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे हे कशामुळे आहे माहिती आहे का? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स। जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर त्यांच्यापाशी असेल तर हे पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवते, म्हणजे D1, D2, D3 असे जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर असेल, कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असेल तर ते मॅग्नेटिक फील्डकडे कमी अट्रॅक्ट होईल। अशा सबस्टन्सला आपण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणत असतो। त्यानंतर दुसरा आहे डायमॅग्नेटिक सबस्टन्स। या डायग्राममध्ये दिसतेच तुम्हाला, हा जो सबस्टन्स आपण ठेवलेला आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये तर हे मॅग्नेटिक फील्डला जर रिपेल करत असेल, म्हणजेच त्याचं जे पहिलं वेट घेतलं आणि नंतर मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतरचं वेट काढलं तर ते त्याच्यापेक्षाही कमी भेटते, म्हणजे रिपेल करून राहिला तो, तर त्या सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो? डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणत असतो। आणि म्हणून त्याची डेफिनेशन सिंपल केली आपण, दोज सबस्टन्सेस विच रिपेल बाय द मॅग्नेटिक फील्ड, जे मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर ते काय करतील? रिपेल करतील त्या मॅग्नेटिक फील्डला, दे आर कॉल्ड ॲज डायमॅग्नेटिक सबस्टन्स। डायमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन्स कसे असणार आहे? पेअर्ड असेल तर ते डायमॅग्नेटिक असते। पेअर्ड म्हणजे जनरली एक तर D0 नाही तर मग D10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर हे सारे ट्रान्झिशन एलिमेंट्स काय राहतील? डायमॅग्नेटिक राहतील। तिसरा आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स। मॅग्नेटिक प्रॉपर्टी अतिशय महत्त्वाची आहे। आता फेरोमॅग्नेटिक एक पॅरामॅग्नेटिकचाच प्रकार आहे, पण हे काय की ज्यावेळेस अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स खूप जास्त असतील त्यावेळेस तो मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर सबस्टन्स स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करत असेल, व्हेरी स्ट्रॉंगली जर अट्रॅक्ट करत असेल मॅग्नेटिक फील्डला तर त्या सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो? फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणत असतो। आणि हे जे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे नॅचरली इट इज द प्रॉपर्टी, म्हणजे पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी ही पॅरामॅग्नेटिकच प्रॉपर्टी आहे, पण ही स्ट्रॉंग पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी जर असेल ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स। जर सबस्टन्समध्ये खूप जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असेल, जसं आयर्न आहे, कोबाल्ट आहे आणि निकेल, फेकोनी, हे 3 जण, तर यांच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन खूप जास्त असतात आणि त्याच्यामुळे हे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात मॅग्नेटिक फील्डला। इव्हन आपण मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह जरी केली तरी हे स्वतःच मॅग्नेट सारखे ॲक्ट होत असतात आणि म्हणून अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो? फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणत असतो।
तर अशा प्रकारे आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टीज त्या सबस्टन्सला मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्याच्या बिहेवियरवरून त्याला आपण 3 प्रकारात क्लासिफाईड केलेला आहे. आता आपण एक एक प्रॉपर्टी क्लिअर समजून घेऊ. तर सर्वात पहिल्यांदा आपण पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टीज वर येऊ. तर बघा आता पॅरामॅग्नेटिझम मध्ये पाहू आपण. तर पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी आताच आपण पाहिलेलं आहे की दोज सबस्टन्स विच आर अट्रॅक्टेड बाय द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड, जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावर अप्लाय करतो तर त्याच्याकडे जर ते अट्रॅक्ट होत असेल, वीकली अट्रॅक्ट होत असेल, तर दे आर कॉल्ड ॲज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. आता एखादा सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक असण्यासाठी त्याच्यापाशी काय असले पाहिजे, अनपेड इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे. दी पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. म्हणजे D1 पासून तर D9 पर्यंत जर इलेक्ट्रॉन्स असेल तर नॅचरली याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात डी ऑर्बिटलमध्ये. दस मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन मेटल, जेवढे काही ट्रान्झिशन मेटल आपण शिकतो ते सारेच्या सारे जवळपास काय आहे, पॅरामॅग्नेटिक्स आहे, काहीच सोडले तर. आणि म्हणून हे पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी मॅक्झिमम ट्रान्झिशन एलिमेंट किंवा त्यांच्या कंपाऊंडची आहे. आणि म्हणून मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन मेटल्स आर पॅरामॅग्नेटिक्स. त्यानंतर ॲज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस, जसे जसे अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या काय होत जाईल, वाढत जाईल. आपल्याला माहिती आहे की आपण स्कॅन्डियम पासून तर मॅग्नीज पर्यंत जात असताना नंबर ऑफ म्हणजे डायव्हॅलंट आयनचा जर विचार केला तर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स काय होतात, इन्क्रीज होतात मॅग्नीज पर्यंत. आणि पुन्हा झिंक पर्यंत ते काय होतात, डिक्रीज होत असतात. बरोबर आहे. सर्वात जास्त डायपॉझिटिव्ह आयन मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स कोणापाशी आहे, मॅग्नीज पाशी आहे. त्याच्यामुळे मॅग्नीज डायआयन्स इज द हायेस्ट पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इन 3D series. Manganese dipositive ions is the highest paramagnetic substance in the 3D series. क्लिअर आहे. आणि म्हणून आपण सांगतो इन द अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, जेव्हा आपण आता मॅग्नेटिक फील्डच्या अब्सेन्समध्ये जर एखाद्या सबस्टन्सचं बिहेवियर विचारात घेतलं, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जरी असेल तो, तर मॅग्नेटिक मुवमेंट डू नॉट इंटरॅक्ट, असे रँडमली मोशन्स असते त्यांच्यामध्ये. जे इलेक्ट्रॉन्स मुवमेंट असते त्या सबस्टन्समध्ये तर ते रँडमली असते. आपण जर त्याच्यावर मॅग्नेटिक मुवमेंट अप्लाय नाही केली तर ते रँडमली इकडे तिकडे मूव्ह होतील. पण जर आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली की नॅचरली ते त्या मॅग्नेटिक फील्डला काय करतात, अलाइन करतात. म्हणजे त्याच दिशेनं तेही आपलं मुवमेंट करतात. आणि त्याच्यामुळं नॅचरली मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्या सबस्टन्सची काय होऊन जाते, इन्क्रीज होत असते. म्हणून आपण म्हणतो की वेन अ फील्ड इज अप्लाइड, मॅग्नेटिक फील्ड जेव्हा आपण अप्लाय करू, द ॲटमिक मॅग्नेटिक मुवमेंट, त्या ॲटम मधल्या ज्या मॅग्नेटिक मुवमेंट आहे दे आर अलाइन टू द डायरेक्शन ऑफ द फील्ड. त्या फील्डच्याच डायरेक्शननं ते काय होतात, अलाइन होतात. जसं हे आपण इथे पाहून राहिलेलं की इथे ही डायरेक्शन दिलेली आहे मुवमेंटची, मॅग्नेटिक फील्डची, आणि त्याच डायरेक्शननंही इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. आणि म्हणून ते इन्क्रीज करतात मॅग्नेटिक त्या सबस्टन्सचं मॅग्नेटिझम. आणि म्हणून अशा त्याच्यातनं एक इंड्यूस नेट पॉझिटिव्ह मॅग्नेटिझम तयार होत असते असं आपण म्हणत असतो. आणि म्हणून पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जर आपण एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवले तर त्या इलेक्ट्रॉनचे जे स्पिन आहे हे त्या मॅग्नेटिक फील्डला काय करतात, अलाइन करतात. आणि त्या सबस्टन्सचं मॅग्नेटिक मुवमेंट काय होत असते, इंड्यूस होत असते, वाढत असते, पॉझिटिव्ह मॅग्नेटाइज होते ते. आणि म्हणून आपण म्हणतो की इट इज पॉझिटिव्ह ससेप्टिबिलिटी असं म्हणत असतो. तर अशा प्रकारे हे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहेत. नॅचरली पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे जे वीकली अट्रॅक्ट होत असतात अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला. त्याच्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. दस मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन मेटल्स आर पॅरामॅग्नेटिक. जास्तीत जास्त ट्रान्झिशन मेटल जे असतात त्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून ते पॅरामॅग्नेटिक असतात. ॲज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस द पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर ऑल्सो इन्क्रीजेस. आता इन द अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स द मॅग्नेटिक मुवमेंट डू नॉट इंटरॅक्ट विच इच अदर अँड दे आर रँडमली अलाइन. ही जी पहिली डायग्राम आहे ते सांगते तुम्हाला की आपण अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचं ऑब्झर्वेशन्स केलं तर इलेक्ट्रॉनची मुवमेंट ही रँडमली राहते. आणि जर आपण आता त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर ते मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रॉनची स्पिन अलाइन होतात आणि त्या सबस्टन्समध्ये इंड्यूस नेट पॉझिटिव्ह मॅग्नेटायझेशन तयार करत असते आणि तो जास्त मॅग्नेटिक त्याला बनवत असते. तर या प्रॉपर्टीला आपण पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टीज म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत डायमॅग्नेटिक. आता एखादा सबस्टन्स डायमॅग्नेटिक आहे असं केव्हा म्हणणार आहोत आपण,
जर सबस्टन्स जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर तो रिपेल करत असेल, जसं हा सबस्टन्स दिसतो तुम्हाला, तर हा सबस्टन्स आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर हे मॅग्नेटिक फील्डला काय करतो, रिपेल करत असतो, बरोबर आहे. तर अशा सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो, डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणत असतो. म्हणून दो सबस्टन्स विच आर रिपेल बाय द मॅग्नेटिक फील्ड, जे मॅग्नेटिक फील्डला काय करतात, रिपेल करतात, आर कॉल्ड ॲज डायमॅग्नेटिक. त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, डायमॅग्नेटिक. खूप सारे एक्झाम्पल आहे डायमॅग्नेटिक सबस्टन्सचे. अँटीमनी, बिस्मथ, कॉपर, लीड, गोल्ड, सिल्वर, झिंक, कॉर्ड्स, मर्क्युरी, अल्कोहोल, सोडियम क्लोराईड, वॉटर, हायड्रोजन, एअर, आर्गॉन, हे सारे काय आहेत, डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. जसं आपण ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये जर म्हटलं की झिंक आणि झिंक डायपॉझिटिव्ह आयन शेवटचा मेंबर हा डायमॅग्नेटिक असते. तर कारण काय याचं, तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पाहिलं, झिंक हा ॲटॉमिक स्टेटमध्ये असो किंवा डायपॉझिटिव्ह स्टेटमध्ये असो तो डायमॅग्नेटिक असतो. 3d10 4s2 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील आणि डायपॉझिटिव्ह स्टेटमध्येही काय राहणार आहे, 3d10 4s0 राहील. आता सर्वांना माहिती आहे की डी ऑर्बिटलमध्ये जर किती इलेक्ट्रॉन असेल, 10 इलेक्ट्रॉन्स असेल तर डी ऑर्बिटल कम्प्लिटली फिल्ड असेल, एकही अनपेड इलेक्ट्रॉन्स राहणार नाही. आणि अनपेड इलेक्ट्रॉन जर राहिला नाही तर नॅचरली तो सबस्टन्स कसा राहणार आहे, डायमॅग्नेटिक. मॅग्नेटिक फील्डमध्ये जर ठेवला आपण तर तो मॅग्नेटिक फील्डला रिपेल करेल. हा झिंक मेटल अवस्थेत असताना सुद्धा याच्यापाशी अनपेड इलेक्ट्रॉन्स नाही आहे, त्याच्यामुळे तो मॅग्नेटिक फील्डला रिपेल करेल आणि तो डायपॉझिटिव्ह स्टेटमध्ये असल्यावरही मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर तो रिपेल करेल. आणि म्हणून आपण त्या सबस्टन्सला काय म्हणतो, डायमॅग्नेटिक म्हणत असतो. आणि म्हणून वाय झिंक मेटल अँड Zn डायपॉझिटिव्ह आयन्स आर डायमॅग्नेटिक असा क्वेश्चन विचारू शकते. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ झिंक ॲटम अँड झिंक डायपॉझिटिव्ह आयन्स, हे झिंक ॲटमचं आणि हे झिंक डायपॉझिटिव्ह आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येते की यांच्यापाशी अनपेड इलेक्ट्रॉन्स नाही आहे. हेन्स ऑल Zn मेटल अँड Zn डायपॉझिटिव्ह आयन्स आर पेअर्ड. त्याच्यामुळे हे सारेच इलेक्ट्रॉन्स याच्यामधले काय राहतील, Zn ॲटम मधले आणि Zn डायपॉझिटिव्ह आयन्स मधले पेअर्ड असतील अँड दॅट्स वाय दे आर डायमॅग्नेटिक. म्हणून ते कसे असतील, डायमॅग्नेटिक असतील. नेक्स्ट क्वेश्चन आपण एक डायमॅग्नेटिझमवर पाहू की इन विच ऑक्सिडेशन स्टेट व्हॅनिडियम इज डायमॅग्नेटिक. व्हॅनिडियम कोणत्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये डायमॅग्नेटिक असते. तर व्हॅनिडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पाहू आपण. तर व्हॅनिडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर तो तिसरा एलिमेंट आहे, म्हणून 3d3 आणि 4s2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे. तर याच्यापाशी अनपेड इलेक्ट्रॉन्स केव्हा राहील, जेव्हा हे पाचही इलेक्ट्रॉन तो देऊन टाकल. म्हणजेच व्हॅनिडियम पेंटा पॉझिटिव्ह स्टेटमध्ये जेव्हा तो येईल त्यावेळेस त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अर्गॉन सारखं होईल. म्हणजे 3d 0 असेल आणि 4s ही 0 असेल. आणि अर्गॉन म्हणजे ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. या अर्गॉनमध्ये सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन्स कसे असतात, पेअर्ड असतात. दॅट्स वाय इन व्हॅनिडियम पेंटा पॉझिटिव्ह स्टेट इट इज डायमॅग्नेटिक. म्हणून आपण इथं सांगतो की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ व्हॅनिडियम आहे 3d3 आणि 4s2. In +5 oxidation state, its electronic configuration is equal to the argon, and that's why vanadium pentapositive, vanadium has all electrons are paired. याचे सारेचे सारे इलेक्ट्रॉन त्यावेळेस काय असते, पेअर्ड असते आणि that's why they are diamagnetic. म्हणून व्हॅनिडियम हा डायमॅग्नेटिक असतो. त्यानंतर